श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 68। इंद्रभटाच्या उपाराच्या वेळी तिवाडीच्या पत्नीला प्रसाददान। एके दिवशी इंद्रभट्टाने सावरखेड्या येथे तिवाडीच्या घरी सर्वज्ञांसाठी स्वयंपाक तयार करविला। त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर पाटी ठेवली, ती पुढे घेऊन आली तेव्हा दाराजवळून सर्वज्ञ लघु स्वभावासाठी जात होते। तेव्हा ती म्हणाली, बाबा थोडं थांबा, पाटी उतरू लागा। सर्वज्ञांनी श्रीकळ लावला, पाटी उतरवली। तिने विचारले, सर्वज्ञांच्या ठाई कोणता सोहळा होत आहे? सर्वज्ञ म्हणाले, आताच इकडून गेले आणि इकडून येतील। सर्वज्ञ लघु स्वभाव करून गुंफेला आले तेव्हा मागून तिवाडी आणि इंद्रभट आले। त्यांनी तिच्या डोक्यावर पाटी ठेवली, मग गुंफेत आले। तिवाडी आणि इंद्रभटाने सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। ती गप्पच उभी होती। तिवाडी म्हणाले, सर्वज्ञांना दंडोत घाल। ती म्हणाली, मगाशी मी यांच्या हस्ते माझ्या डोक्यावरची पाटी उतरवली। तिवाडी म्हणाले, पापीनी सर्वज्ञांकडून तू असे का करवले? घाल दंडोत। मग तिने दंडोते घातले, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांसाठी ताट केले, सर्वज्ञांचे जेवण झाले। बाईसांनी सर्वज्ञांना प्रसाद दिला। तिला प्रसाद देऊ लागल्या तर तो तिने घेतला नाही। ती म्हणाली, मी पर पुरुषाचे उष्टे घेत नाही। सर्वज्ञ म्हणाले, बाई थांबा, सर्वज्ञांसाठी कुणीतरी दर्शनाला केळी आणली होती। सर्वज्ञ आपल्या श्रीकराने ती केळी तिला देऊ लागले, ती घेईना। मग तिवाडी व इंद्रभट म्हणाले, सर्वज्ञ प्रसाद देत आहेत, तो घे। मग तिने घेतला, श्रीचरणा लागली, मग गावाला गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।